जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचे सिनियर विद्यार्थिनींनी कामाच्या ठिकाणी रॅगिंग केल्याची तक्रार थेट दिल्लीच्या अँटी रॅगिंग हेल्पलाईनवर केल्यानं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। या तक्रारीची दखल घेत जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अँटी रॅगिंग समितीला याबाबत तातडीनं चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्याच्या नंतर काल पीडित मुलींची प्राथमिक चौकशी समितीकडून करण्यात आली आहे। आज ही चौकशी केली जाणार आहे। या चौकशीमध्ये जो अहवाल समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीनं सांगण्यात आलंय। कामाच्या ठिकाणी सिनियर विद्यार्थिनी प्रथम वर्षाच्या मुलींचा मानसिक त्रास देऊन छळ करत असल्याची ही तक्रार असल्याचं वैद्यकीय सूत्रांचं म्हणणं आहे। अद्याप या विषयात चौकशी सुरू असल्यानं कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग झाल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। काय नेमका प्रकार आहे? 6 MDचे विद्यार्थी यांनी नॅशनल रॅगिंग कमिशन येथे कंप्लेंट टाकली होती की त्यांचे वरिष्ठ त्यांची रॅगिंग करतात। हे MDच्या विद्यार्थ्यांनी कंप्लेंट टाकल्यावर आम्हाला कंप्लेंट रिसीव्ह झाल्या आम्ही अँटी रॅगिंग समितीची बैठक बोलवली। या अँटी रॅगिंग समितीमध्ये 15 लोकांची समिती आहे। त्याच्यामध्ये 11 अध्यापक आहेत आणि बाकीचे 4 मेंबर हे बाहेरचे आहेत। यामध्ये एक पोलीस इन्स्पेक्टर असतात, एक तहसीलदार आहेत, एक DIO आहेत आणि एक प्राध्यापक आहेत। त्यांची चौकशी सुरू आहे आणि चौकशीचा निष्कर्ष आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत लागून जाईल। सर, जवळपास किती विद्यार्थी यामध्ये होते आणि हे 6 MDचे विद्यार्थ्यांवर रॅगिंग झाली असा त्यांचा म्हणणं आहे। त्यामध्ये हे ह्यांचं ॲडमिशन सुद्धा मागच्या ऑक्टोबरमध्ये झालेलं आहे व त्यांचे सिनियर विद्यार्थी 3 विद्यार्थिनी आहेत त्यांच्यावर त्यांनी आरोप केलेला आहे। सर, त्यांनी आपल्याकडे तक्रार न करता थेट वर तक्रार केली आहे, काय सांगाल? आता हे सगळे विद्यार्थी आहेत ज्यांना जवळजवळ वर्ष झालेलं आहे कॅम्पसमध्ये, तर त्यांना तेवढा आमचा म्हणजे विश्वास असायला काही हरकत नव्हतं। पण काय कारण यातलं माहीत नाही की त्यांनी म्हणजे ती हेल्पलाईन जी आहे अँटी रॅगिंग कमिटीची त्यामध्ये त्यांनी कंप्लेंट केली आहे। सर, आज चौकशी पार पडते, काय सांगाल? चौकशी सुरू आहे, निष्पक्ष सुरू आहे। जवळजवळ 100 ते 150 लोकांचं आम्ही स्टेटमेंट घेत आहोत, कारण की हे विद्यार्थी जे आहेत हे सिनियर विद्यार्थी आणि ज्युनियर विद्यार्थी हे एकत्र राहत नाहीत। त्यामुळे जे काही प्रकार झालेला आहे तो समजा वर्किंग प्लेसमध्ये झालेला आहे, तर वर्किंग प्लेसमध्ये असलेले सिस्टर्स, त्यामध्ये तिथे असलेले ब्रदर्स, क्लास 4 कर्मचारी, दुसऱ्या डिपार्टमेंटचे रेसिडेंट, दुसऱ्या डिपार्टमेंटचे अध्यापक, यांची सगळ्यांची जवळजवळ 100 ते 150 लोकांची रिटर्नमध्ये आम्ही म्हणजे त्यांची चौकशी करून त्यांच्याकडे लेखी म्हणणं पण घेतो।